Download the Z5 app now. मूल होऊ न देण्याच्या निर्णयामध्ये स्वानंदी देणार अधिराची साथ. अधिराची बाजू घेऊन आईसोबत भांडणार. झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत आपण बघतोय अधिराच्या आई होण्याच्या निर्णयावर मंदाकिनीची मध्यस्थी सुरू असते. घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच मंदाकिनी आणि अधिरामध्ये वाद होतात. आता आई व्हायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी त्या स्त्रीचा असतो. तसंच अधिराला सध्या तिच्या करिअरवर फोकस करायचंय. पण काही केल्या मंदाकिनी ऐकून घ्यायला तयार नसते. बाळाचा विचार कर म्हणून सगळे अधिराच्या मागे लागतात. मंदाकिनीला समजवण्याच्या अथक प्रयत्नांनंतर अधिरा स्वानंदीला बोलवून घेते. स्वानंदी अधिराची बाजू घेऊन मंदाकिनीशी भांडते. शरीर तिचं, आयुष्य तिचं, त्यामुळे मूल जन्माला घालायचं की नाही हा निर्णय फक्त आईचा असायला हवा, असं म्हणत स्वानंदी अधिराची बाजू घेते. मूल जन्माला कधी घालायचं ते कुठल्या परिस्थितीमध्ये घालायचं हाही चॉईस आईलाच असतो. म्हणजे तुला काय म्हणायचंय, मूल होतेच नाही? अजिबात नाही, असं मी अजिबात म्हटलेलं नाहीये. मला इतकंच म्हणायचंय, मूल व्हावं की नाही व्हावं हा चॉईस त्या आईचाच असायला हवा. मालिकेच्या या प्रोमोवर नेटकरांनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्यात. इतका संवेदनशील विषय मालिकेच्या माध्यमातून हाताळल्याबद्दल नेटकर यांनी कौतुक केलंय. जर आई वडील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील आणि त्यांना इतक्या लवकर मूल होण्याची तयारी नसेल तर त्यांच्यावर कोणीही दबाव टाकू नये, अगदी घरातील मोठ्यांनी सुद्धा. आजच्या काळात मुलांचं संगोपन करणं खूप खर्चिक आणि जबाबदारीचं काम आहे. जर मोठ्यांना नातवंड हवे असेल तर त्यांनी त्या मुलाच्या खर्चाची जबाबदारी घ्यायला तयार असावं. मूल कधी आणि किती असावे हा निर्णय फक्त आई वडिलांचा असतो, अशा कमेंट्स नेटकर यांनी केल्यात. मालिकेत आपण पाहतोय चिंगी आणि अंशुमनच्या बाळाचं सत्यही सगळ्यांसमोर आलंय. त्यातही स्वानंदी चिंगीची बाजू घेते. अशातच आता अधिरा आणि रोहनसाठी सुद्धा स्वानंदी धावून आलीय. काय घडणार आगामी भागात हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका वीण दोघातली ही तुटेना फक्त झी मराठीवर. आणि मालिका विश्वातील अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.